हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू फॉरेक्स अल्फा. आपण आज गोल्ड वीकली ॲनालिसिस करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण डेली टाईम फ्रेमपासून चालू करूयात. तर जर डेली टाईम फ्रेम जर आपण आता चेक केलं तर डेली टाईम फ्रेम ऑलरेडी बुलिश ट्रेंडमध्ये आहे, क्लीन बुलिश ट्रेंड. ओके, कोणताही सेलिंग ट्रेंड अजून चालू झालेला नाही आहे. हिथून मार्केटने खूप चांगला सपोर्ट घेऊन मार्केट नवीन स्ट्रक्चर तयार करायला जात आहे. ओके, जसं तुम्ही प्रिव्हियस स्ट्रक्चर चेक केला तर मार्केट अशा प्रकारे नवीन स्ट्रक्चर तयार करत आहे. ओके, आता ह्या स्ट्रक्चरच्या नुसार मार्केट ह्या लेवलपासून टॅप केल्यापासून हा नवीन हाय असेल तो डेलीचा लॉंग टर्म टार्गेट असणार आहे. सो हा लेवल आपल्या करंट मार्केटपासून खूप लांब नाही आहे, तर हार्डली आपल्या लेवलपासून फक्त $66 लांब आहे आणि तितका मार्केट एका डेमध्ये सुद्धा मोमेंटम करू शकतो. ओके, तर आपण हा एक गोल धरू शकतो की मार्केट आता पुढच्या वीकमध्ये ऑल टाईम हाय हिट करू शकतो. ओके, सो ह्या पर्स्पेक्टिव्हने आपण स्मॉलर टाईम फ्रेम्सवरती लेवल काढूयात. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी 4 आवर टाईम फ्रेमवरती जातो आहे. 4 आवरवरती आपल्याला इथे एक करंट स्ट्रक्चर जो दिसतो आहे तो अशा प्रकारे इथे एक बुलिश स्ट्रक्चर दिसतोय. ओके, आता हा 4 आवरचा बुलिश स्ट्रक्चरचा एकच आपल्याकडे बाईंग लेवल आहे, तो म्हणजे अशा प्रकारे. जर मंडेला ऑलरेडी मार्केटमध्ये जर सेलिंग आली स्टार्टिंगमध्येच मार्केट ओपनला, तर मार्केट आपल्याला ह्या लेवलपासून एक लॉंग टर्म बाईंग आपल्याला दिसून येईल. ओके, हा असेल आपला एक मेजर 4 आवरचा बाईंग झोन. पण इथे आपण डायरेक्ट एंटर न करता 15 मिनिटचा शिफ्ट बघणार आहोत. ओके, इथे 15 मिनिटचा शिफ्ट बघून मग 15 मिनिट्सच्या लेवलला ऑर्डर ब्लॉक्सला आपण ट्रेड करू शकतोय. हा असेल आपला क्लीन 4 आवरचा स्विंग ट्रेड म्हणा, चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर जर आपण स्मॉलर टाईम फ्रेम्सला गेलो तर त्यात आपण 1 आवरवरती जाऊयात. 1 आवरती बघा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसत आहेत. तर 1 आवरवरती हा एक स्मॉल करंट स्ट्रक्चर आहे. तिथून पुढे मार्केटने कोणताही स्ट्रक्चर आज दिवसभरात फ्रायडेला बनवलेला नाही आहे. ओके, तर इथे जर तुम्ही चेक केला तर 1 आवरवरती हा एक आपल्याकडे बाईंग लेवल आहे. ओके, या लेवलला 1 मिनिटचा शिफ्ट आपल्याला बघायचा आहे, डायरेक्ट एंटर करायचं नाही आहे. का? कारण का ह्याच्या खालती ही पूर्णपणे एक लिक्विडिटी आहे. सो मार्केट जर स्ट्रॉंग फॉल आला तर मार्केट ही लिक्विडिटी हंट करू शकते. आणि जर मार्केट क्लीन असेल एकदम प्रॉपर तर आपल्याला अशा प्रकारे इथे एक मिनिटा शिफ्ट दिसेल आणि त्यानंतर आपण इथून एक बाईंग प्लॅन करू शकतो. ओके, हा असेल 1 आवरचा बाईंग झोन आणि 4 आवरचा असेल तो हा लेवल असेल. ओके, आणि जर 15 मिनिट्सवरती तुम्ही बघू शकताय तर 15 मिनिट्सवरती आत्ता मार्केटचा कोणताही करंट लेवल नाही आहे. जर तुम्हाला सेलिंगच करायची असेल तर तुम्ही 15 मिनिट्सच्या लेवल्सवरती तुम्ही सेलिंग करू शकता. ती सेलिंग आपली तयार होईल हा लेवल ब्रेक झाल्यानंतर. मार्केट ज्यावेळी स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर रिटेस्टला येईल त्यावेळीतून तुम्ही सेलिंग प्लॅन करू शकता. पण मार्केटचे सगळे ट्रेंड बुलिश आहेत. सो जर तुम्हाला सेलिंग करायचं असेल तर तुम्ही रेग्युलर क्वांटिटीपेक्षा हाफ क्वांटिटी यूज करणार आहात. ओके, त्याचसोबत तुम्हाला 1 आवरचे लेवल मी इथे दिलेले आहे, ॲज वेल ॲज 4 आवरचं सुद्धा लेवल इथं खालती दिलेलं आहे. दोन्ही लेवल्सला डायरेक्ट एंट्री नाही आहे. इथं आपण विथ कन्फर्मेशन 1 आवरच्या लेवलला 1 मिनिटचा कन्फर्मेशन आणि 4 आवरच्या लेवलला 15 मिनिटचा कन्फर्मेशन घेऊन आपण इथे ट्रेड करणार आहोत. कारण का आपला जो मेजर टार्गेट असणार आहे तो ऑल टाईम हाय असणार आहे. ओके, करंटली आता जर तुम्ही बघायचं म्हटलं तर रात्रीचे 3 वाजलेले आहेत फ्रायडेचे. ओके, सॅटर्डे संडे करंटली आता वॉर सिनेरिओ चालू आहे. जर सॅटर्डे संडे काही मेजर मोमेंटम जर आली वॉरनुसार तर आपल्याला मार्केट उद्या म्हणजे मंडेला डायरेक्टली बाईंगला जाऊ शकतं. ओके, जर कोणतीही वॉरची जर अपडेट असेल तर मी टेलिग्रामवरती पोस्ट करीन, तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. ॲज वेल ॲज आपण आता जे आहे ते करंट मार्केटमधले लेवल्स बघायला लागले. ओके, मार्केटमध्ये जर वॉर आली तर नवीन मार्केटमधले लेवल्स येतील. जर मार्केटमध्ये स्पाईक आली तर जे नवीन लेवल्स तयार होतील
ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, हे 2 आपले बाईंग लेवल्स आहेत ह्या आठवड्यासाठी. लेवल्सला डायरेक्ट एंट्री करणार नाही आहेत, स्ट्रक्चर शिफ्टची वाट बघणार आहात त्या टाईम फ्रेमवरती. ओके, आणि सेलिंगला माझा तर करंटली आता व्ह्यू नाही आहे. दॅट्स इट फॉर टुडे. हॅव अ ग्रेट वीक गाईज. थँक्यू.